नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड चॅप्टर फर्स्टला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण व्हाउचिंगची पेमेंट साईट, रिसिप्ट साईट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग याचा अभ्यास केला. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे व्हेरिफिकेशन व्हाउचिंग ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. म्हणजे व्हाउचिंग तयार करत असताना जे आपण बुक्स ऑफ अकाउंट बनवतो, यामध्ये पहिलं बुक्स ऑफ अकाउंट आपलं होतं व्हाउचिंग ऑफ कॅशबुक. कॅशबुकच्या दोन साईट आहेत, व्हाउचिंग रिसिप्ट साईट ऑफ कॅशबुक आणि व्हाउचिंग पेमेंट साईट ऑफ कॅशबुक. यामध्ये कुठले कुठले आयटम येतात याचा अभ्यास आपण यामध्ये केला. आता व्हेरिफिकेशन अँड व्हाउचिंग ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. तर असेट बाजूला सन्ड्री डेटर्स असतात. सन्ड्री डेटर्स च्या माध्यमातून बरीच माहिती तुम्हाला आहे, पण थोडक्यात सांगतो. इन्शुअर दॅट डेटर लेजर ट्रायल बॅलन्स ॲग्री. डेटरचं लेजर जे आहे ट्रायल बॅलन्सला ॲग्री आहे का, बरोबर आहे का. चेक द एज वाईज ॲनालिसिस ऑफ डेटर. एज वाईज ॲनालिसिस मीन्स क्लासिफिकेशन ऑफ डेटर ॲज डेटर due to less than 6 months and debtor due to from more than 6 months. यामध्ये जे डेटर्स आहेत, या डेटरची जी देयता आहे ही 6 महिन्यापेक्षा जास्त व 6 महिन्यापेक्षा कमी याचं जे क्लासिफिकेशन यामध्ये आपण केलं पाहिजे. वेदर RDD इज प्रोव्हाइडेड. RDDचं प्रोव्हिजन केलेले आहेत का. वेदर बॅड डेब्ट्स इफ एनी आर रिटर्न ऑफ टू बी डेटर आफ्टर प्रॉपर फॉलोअप. बॅड डेब्ट्स ज्या आहे या बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ करताना त्याचं प्रॉपर फॉलोअप घेतला आहे का. इन्शुअर दॅट द अमाऊंट रिसेबल फ्रॉम डायरेक्टर शो सेपरेटली. यामध्ये जे काही अमाऊंट रिसेबल केलेली आहे डायरेक्टरच्या माध्यमातून डेटरच्या संदर्भात ती यामध्ये परफेक्ट आहे का. अशा पद्धतीने डेटरची आपण खात्री करून घेऊ शकतो. सेकंड आहे इन्व्हेस्टमेंट. यामध्ये असेट म्हणून कंपनीनं विभिन्न प्रकारचे इन्व्हेस्टमेंट यामध्ये केलेले असतात. टू चेक पॉवर टू इन्व्हेस्ट ॲज डिफाईन्ड बाय मेमोरेंडम अँड आर्टिकल ऑफ असोसिएशन. जे इन्व्हेस्टमेंट कंपनीने घेतलेले आहे त्याचे मेमोरेंडममध्ये आर्टिकल्समध्ये या संदर्भामध्ये त्याची डेफिनेशन काय आहे. टू सी दॅट इन्व्हेस्टमेंट आर मेड बाय इंडिव्हिज्युअल इंट्राव्हायरस देअर कॅपॅसिटी. त्या प्रत्येक इन्व्हेस्टमेंटची इंट्राव्हायरस कॅपॅसिटी कशी आहे. फिजिकल व्हेरीफाय इन्व्हेस्टमेंट रिलेटेड डॉक्युमेंट सर्टिफिकेट्स. जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दाखवलेले आहेत असेट बाजूला त्याचे डॉक्युमेंट सर्टिफिकेशन आहेत का. इन्शुअर दॅट द इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट इज प्रॉपरली अकाउंटेड. Ensure that the provision has been made for adjustment of loss, if any, under the heading. Ensure that addition in the investment due to bonus issue rights issue conversion of debtor into share of properly recorded in investment account. Next one, contingent liability. Contingent liability is an obligation which may or may not be required to be paid. The payment of contingent liability depend upon happening or non-happening of certain future event with the specified time period. Contingent liability जे आहे या संदर्भामध्ये भविष्यामध्ये आकस्मिक ज्या घटना घडलेल्या असतील या घटनांसंदर्भातची नोंद यामध्ये केली जाते. कॉन्टिजंट लायबिलिटी जे आहे, कॉन्टिजंट लायबिलिटीमध्ये जे काही ऑब्लिगेशन्स आहे या ऑब्लिगेशनची माहिती या कॉन्टिजंट लायबिलिटीमध्ये या ठिकाणी दिली जाते. एक्झाम्पल ऑफ कॉन्टिजंट लायबिलिटी. लायबिलिटी ऑन अकाउंट बिल रिसेबल डिस्काउंटेड विथ बँक. वर्कमॅन कॉम्पेन्सेशन लायबिलिटी. लायबिलिटी अंडर इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट. लायबिलिटी अराइज आउट ऑफ pending lawsuits, claim or taxation appeals. Liability in respect of uncalled share capital.
liability of areas of cumulative preference share dividend, possible personnel liability of partners in partnership firm. Next one, cash and bank balance. Cash and stamp in hand in the date of balance sheet should be counted by the auditor. Surprise check must be made to verify the physical counting of cash and stamp. Next one, closing stock. Inventory is regarded in the most crucial item in the asset side of the balance sheet of a business. The operation efficiency of any business to major extent depend upon the inventory function. There are various requirements as to accounting standard too. As regard inventory, audit has to verify, observe carefully the following requirements are regarding inventory, such as physical existence, ownership, qualities in physical item, pricing, arithmetical accuracy, etc. Next one, plant and machinery. Inspect director minutes book authoring capital expenditure account. Examining the cost detail in the plant and machinery. Check up the profit and loss account on the sale of any plant and its accounting treatment. Scan the plant register and physically inspect some of the major plant by visiting the factory. Obtain from the company management the certificate about the verification of all items as required under. Check the adequacy of the amount of depreciation. Inventory in transit properly taken into account. Inventory with the third parties have been physically verified and confirmation has been obtained from the parties. Ensure appropriate disclosure of all information of the balance sheet as required by the Act. Next one, importance of vouching. Vouching जे आहे, व्हाउचिंग्समध्ये असेट्स अँड लायबिलिटीज याची नोंद यामध्ये केली जाते. याची माहिती आपण घेतली. त्यानंतर पुढचा आपला पॉईंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ व्हाउचिंग. यामध्ये पहिलं इम्पॉर्टंट आपलं यामध्ये आहे इट इन्श्योर. इम्पॉर्टन्स ऑफ व्हाउचिंग. फर्स्ट, इट इन्श्योर्स genuineness of transaction. They ensure that no bogus entries are made. It enables the auditor to ascertain that the entries recorded are in respect of this transaction which have actually taken place. कोणत्या व्यवहाराची खात्री करून यामध्ये घ्यावी की यामध्ये विशिष्ट प्रकारच्या ज्या नोंदी केलेल्या आहेत, या व्यवहार दाखवलेल्या आहेत, या खरोखर घडलेल्या आहेत का. म्हणजे जिनिसनेस जे आहे ट्रान्झॅक्शन यामध्ये चेक करत असताना ज्या विभिन्न प्रकारच्या ट्रान्झॅक्शन घडलेल्या आहेत का याची खात्री करणं. इट एनेबल द ऑडिटर टू नो द नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. Auditor can check the nature of transaction and he can be sure that whatever transactions recorded is not only genuine but also they related to the nature and types of business carried on by client. यामध्ये लेखापरीक्षक जो आहे यांनी व्यवहाराचं स्वरूप जाणून घेणं. लेखापरीक्षकाने व्यवहाराचं स्वरूप जाणून घेत असताना त्याने अशी खात्री केली पाहिजे की जे विभिन्न प्रकारच्या जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले आहे ह्या ट्रान्झॅक्शनची सत्यता ही खरंच आहे का किंवा यामध्ये प्रत्येक दिलेले जी ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग जे आहे हे स्पष्ट आहे का. नेक्स्ट वन, इट हेल्प टू नो रिलेव्हन्स ऑफ द ट्रान्झॅक्शन. इन द कोर्स ऑफ व्हाउचिंग
The auditor can easily find out transaction pertaining to the next year or current year. Example, prepaid rent, rent and taxes, insurance, premises, etc. This is possible only if the entries are checked with the some document evidence. यामध्ये व्यवहाराची जी प्रासंगिकता जाणून घेण्यास मदत करतं. इट हेल्प टू नो रिलेव्हन्स ऑफ द ट्रान्झॅक्शन. आश्वासन देताना लेखा परीक्षक सहजपणे पुढील व्यवहारांचे शोध घेऊ शकतो. की असे काही व्यवहार असतात की जे यामध्ये विभिन्न प्रकारच्या व्हाउचरच्या माध्यमातून यासाठी खर्च केलेले असतात. यामध्ये जसं की प्रीपेड भाडे दर, कर, विमा, प्रीमियम इत्यादी गोष्टींची नोंद यामध्ये केली जाते. या व्यवहारांची नोंद विशिष्ट कागदपत्रांच्या आधारे केली आहे का हे शोधून काढण्यासाठी तुम्हाला वाउचिंग मदत करते. 4.1 It detects frauds and error. It enables that auditor to detect the existence of frauds and error in time. Frauds and error can be detected only if vouching is done with care and intelligence. ऑडिटर जो आहे हा फसवणूक आणि त्रुटी शोधून काढतो. ग्राहकांना फसवणुकीचे अस्तित्व शोधण्यासाठी सक्षम आणि त्रुटी ज्या आहेत या माध्यमातून शोधून काढल्या जातात. व्हाउचरमध्ये असलेले फ्रॉड्स आणि एरर हे डिटेक्ट करणं आणि त्याची जी काही माहिती आहे ही समोर आणणं हे व्हाउचरमुळे शक्य होतं. नेक्स्ट, इट फॅसिलिटेट प्रॉपर अलोकेशन ऑफ कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. Vouching helps to auditor to determine the proper allocation of capital and revenue expenditure, and receipt it ensure that auditor that such allocation is properly observed. बिझनेसमध्ये अनेक प्रकारचे व्हाउचर्स येत असतात. हे व्हाउचर आल्यानंतर त्याचं जे प्रॉपर अलोकेशन आहे, विभागणी आहे ही झाली पाहिजे. कॅपिटल असेल तर कॅपिटल असेटला गेलं पाहिजे. रेव्हेन्यू असतील तर एक्सपेंडिचरला गेले पाहिजे. इन्कम असतील तर इन्कम साईडला किंवा पेमेंट असेल तर पेमेंट साईडला गेलं पाहिजे. लायबिलिटी असतील तर लायबिलिटी साईडला त्याची नोंद झाली पाहिजे. नेक्स्ट वन, इट फॅसिलिटेट्स compliance with law. Vouching ensure that the transactions are complying with the previous of law, that is the Indian Companies Act 1956. कंपनी कायदा 1956 नुसार जे काही कायद्याचं पालन आहे हे करणं सुलभ होतं. कारण व्हाउचिंगच्या माध्यमातून विभिन्न प्रकारचे व्यवहार जे आहेत ते कायदेशीरदृष्ट्या नोंदवलेले गेलेले आहेत याचा पुरावा देखील देता येतो. नेक्स्ट वन, इट इन्श्योर प्रॉपर अकाउंटिंग. Vouching enable that the auditor to verify whether accounting has been done as per the recognized accounting policy and practice. यामध्ये योग्य जी लेखा जी हमी आहे किंवा प्रॉपर अकाउंटिंग आहे याची हमी देखील वाउचिंगच्या माध्यमातून देता येते. वाउचिंग जे आहे हे अंकेशकास मान्यता प्राप्त जे लेखा धोरण आणि पद्धतशीर पद्धतीनुसार लेखा परीक्षण केलं आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी सक्षम बनवते. इट डिसाइड्स ऑथेंटिसिटी ऑफ ट्रान्झॅक्शन. It ensures that auditor that the transaction recorded are not only genuine but they are duly authorized by the some responsible official and they are complete in all respect. यामध्ये विभिन्न प्रकारच्या ट्रान्झॅक्शनच्या ज्या ऑथेंटिसिटी आहे त्याला वैधानिकता जी आहे डिसाईड केले जाते. या माध्यमातून व्यवहाराच्या सत्यता ठरवणं आणि लेखा परीक्षकांनी जे व्यवहार नोंद केलेले आहे या प्रत्येक व्यवहाराची रिस्पॉन्सिबल ऑफिशियल कोण आहे किंवा कुठल्या प्रकारच्या विभिन्न प्रकारच्या ज्या ड्युटीज ज्या आहे ॲथॉराईज झालेल्या आहे का
हे बघण्याचं काम देखील व्हाउचिंग करत असतं. व्हाउचिंग जे आहे, व्हाउचिंगचे इम्पॉर्टन्स यामध्ये आपण संपवलेले आहे. यानंतर पुढचा जो भाग आहे व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन, हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद.